ओके, सो आपलं काय आहे आता चेक करा. वेलोसिटी आपली युनिफॉर्मली इंक्रीज होतीये. सो जेव्हा वेलोसिटी युनिफॉर्मली इंक्रीज होणार तेव्हा आपलं ऍक्सेलरेशन काय असणार आहे? कॉन्स्टंट असेल. ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आता B to C मध्ये वेलोसिटी चेंज होतीये का? नाही. जेव्हा वेलोसिटी चेंज नाही होणार तेव्हा ऍक्सेलरेशन काय असणार आपलं? 0. ऍक्सेलरेशन इज 0. सो इथे आता B पासून C पर्यंत काय होणार? ऍक्सेलरेशन विल बी 0. आणि हा आपला ग्राफ कोणता आहे? वी आर टॉकिंग अबाउट ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ. आणि नंतर जर तुम्ही चेक केला तर C पासून D पर्यंत जाताना काय होतीये? वेलोसिटी आपली कमी कमी होत जाते. मीन्स काय होतंय आपलं? डिसेलरेशन. फायनल इज लेस दॅन इनिशियल. म्हणजे त्याचा अर्थ काय आपलं? आवर ऍक्सेलरेशन इज निगेटिव्ह. सो निगेटिव्ह ऍक्सेलरेशन कसं दाखवतात? वी डिनोट इट बिलो द एक्स ऍक्सिस. आणि इथे आपलं ऍक्सेलरेशन जे आहे दॅट इज नॉट चेंजिंग युनिफॉर्मली. It is changing variably, and to show that we represent it using a straight. आणि एक मिनिट, स्ट्रेट लाईन अशी आहे ना? जस्ट सी हियर. आता स्ट्रेट लाईन कशी आहे ना? एक मिनिट, स्ट्रेट लाईन आता वरतून खाली जाणार येणार की खालून वरती जाणार येणार? वरतून खाली. तर बघा तर मी आता एक असं ग्राफ बनवतोय की ही बिलो आपलं ऍक्सेलरेशन वरतून खाली येत आहे अँड एक दुसरं ऍक्सेलरेशन आहे आपलं खालून वरती. म्हणजे याचा अर्थ काय आहे? वी आर स्टार्टिंग फ्रॉम 0. दिस इज -1, दिस इज -2 and this is -2 and this is -1 and then 0. सो -2 पासून जर 0 ला आपल्या टाइम सोबत ऍक्सेलरेशन वाढत वाढत चाललंय म्हणजे काय होतंय? स्टॉप होतंय. इंक्रीज होते ऍक्सेलरेशन इंक्रीज होतंय का? हो. पण निगेटिव्ह बंद होईल. ऍक्सेलरेशन इज डिक्रीजिंग. -2 म्हणजे काय आहे? त्याचा मॉड्युलस किती होईल? -2 चा 2 म्हणजे पहिले 2 चा चेंज आहे, मग नंतर तो चेंज 1 चा होईल आणि त्याच्यानंतर तो चेंज होणारच नाही. कळलं काय बोललो मी? -2 म्हणजे काय? वेलोसिटी कमी होतीये, बरोबर? हो. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे वेलोसिटी इज डिक्रीजिंग. सगळ्यात पहिले तर इथपर्यंत क्लिअर आहे. जर -2 जर म्हणलं मी म्हणजे याचा अर्थ काय आहे की फायनल मध्ये आणि इनिशियल मध्ये -2 चा डिफरन्स आहे. जेव्हा मी वेलोसिटी ऍक्सेलरेशन -1 म्हणणार तेव्हा फायनल मध्ये आणि इनिशियल मध्ये -1 चा डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स आता काय होतोय? जर तो डिफरन्स अगोदर जास्त आहे, आता इथे चेक करा. सपोज हा जो टाइम इंटरवल आहे दिस इज ऑफ से 2 सेकंड्स. हे 0, हा 1, 2 आणि दिस इज से 3. असं याच्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं. ओके, सो पहिल्या एका सेकंदामध्ये बघा हा चेंज जास्त आहे का इथून पर्यंत? हो. आणि 1 पासून 2 पर्यंतचा चेंज बघा हा थोडासा कमी आहे आता. आणि 2 पासून 3 पर्यंतचा इट इज व्हेरी लेस. सो सगळ्यात पहिले आपला चेंज जो आहे तो जास्त होतोय. सो आपला ग्राफ कसा बनेल? असा बनेल की असा बनेल? सेकंड वाला बनेल, कारण पहिले इथे जास्त चेंज होणार आहे. -2 चा चेंज होणार आहे, त्याच्यानंतर -1 चा आणि त्याच्यानंतर 0 चा चेंज. सो इथे बघा पहिले जास्त चेंज झाला. इट कॅन बी 1, 2, 5, 8 काही पण धरू शकतो. बट हा डिफरन्स आणि हा डिफरन्स जास्त आहे का? सो पहिले आपला पहिल्या टाइम मध्ये जास्त डिफरन्स आला, नंतर कमी झाला, नंतर त्याच्यापेक्षाही कमी होत गेला. सो आपला ग्राफ कसा बनेल आता? इट विल बी लाईक दिस. म्हणजे सी डॉटेड लाईन में खाली गेली. आपला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन व्हायचं बाकी आहे. वी विल डिस्कस इट वन्स अँड ठीक आहे राईटली डिस्कस करायची. अँड दिस इज फ्रॉम C to D. असा होईल आपला ग्राफ. हो, मी पण थोडं
कन्फ्युजन आहे. तुम्हाला काय होमवर्क साठी क्वेश्चन्स देतो. यू डू इट. If this is your velocity time graph, draw its distance time graph and acceleration time graph. म्हणजे उरलेले दोन्ही पण ग्राफ तुम्हाला बनवायचे. So हा झाला first. Then you have this acceleration time graph. हा वाला क्वेश्चन, ये वाला, हा क्वेश्चन सॉल्व करो. नाही, दोन्ही पण करेल. याच्यासाठी फक्त यू फाइंड द वेलोसिटी टाइम ग्राफ. You will find only velocity time graph for this. And you will find its acceleration time graph. Then if this is your velocity time graph, then you will find its acceleration time graph. बस एवढे 4 क्वेश्चन. या 4 क्वेश्चनचे 5 आन्सर्स. कोणते 5? 1 2 3 4 आणि 5. क्वेश्चन 4 आहेत पण आन्सर 5 आहे.